नुकतीच विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे। त्यामुळे आता गंगापूर धरणामधून चर खोदण्यासाठी सर्वेक्षण व त्यानंतर प्रत्यक्ष हार्ड रॉक फोडून पंपिंग स्टेशन पर्यंत पाणी आणण्यासाठी निविदा काढण्याचा प्रस्ताव जवळपास रखडला आहे। निवडणूक आचारसंहिता 1 जुलैपर्यंत असून त्यानंतर चर खोदण्यासाठीच्या प्रक्रियेस 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे। हे सर्व बघितले तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट उजाडणार असल्याचे दिसून येते। या कालावधीत गंगापूर धरणात मुबलक पाणी शिल्लक राहिल्यास चर खोदण्याची गरज राहणार नसल्यामुळे आता प्रशासनाकडून या कामाचा आग्रह मावळला आहे। गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे आलेल्या तुटीचे कारण देत पालिकेच्या वाटेला 5304 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजुरी झाली आहे। गंगापूर धरणात शिल्लक असलेले पाणी 12 जुलैपर्यंत पुरणार आहे। 31 जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी हा प्रस्ताव पुढे देण्यात आला होता, परंतु आता या प्रस्तावावर शिक्षण मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेचं सावट आलेलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।